मी मानतो हे पवार पुराण मुळीच नाही. शरद पवारांनी सगळा गेम फिरवला. शरद पवारांनी सुनेत्रा पवारांची उमेदवारी शेवटपर्यंत ताटकळत ठेवली आणि शरद पवारांनी सुनेत्रा पवारांना ग्रीन सिग्नल दिला. पवारांचे वय वर्ष जवळपास 80 होत आले. पवार यांना वेगवेगळ्या आजारांनी धरलेले आहे. ते वेगवेगळ्या आजारांनी ग्रासलेले. त्यांची तब्येत खालावलेली आहे. मग वस्तात कुखला टाकेल आणि वस्तात त्याने टाकलेला चालेल तरी कसा, असा प्रश्न तयार करणारा महाराष्ट्रात एक वर्ग आहे. पण सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीबाबत जो खेळ झाला किंवा जी टाइमलाईन रंगवली गेली, ती टाइमलाईन संगती की पवारांची? शिवाय अजूनही राष्ट्रवादीमध्ये काहीच घडू शकत नाही. काँग्रेसने दिलेला उमेदवार आणि शेवटपर्यंत उमेदवार माघार घेणार नाहीत अशी असणारी परिस्थिती. तिकडे प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे आव आणून सांगत होते की आम्ही काँग्रेससोबत संपर्क साधलाय की त्यांनी बारामतीमध्ये उमेदवार देऊ नये. देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा या ठिकाणची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी ताकद लावली. सुनेत्रा पवारांचे 1-2 नाही तर तब्बल 3 फोन काँग्रेसला गेले. पण तरीही काँग्रेसचा उमेदवार मागे घ्यायला तयार नव्हता. लोक म्हणायला लागली, पवारांनी त्यांची ताकद दाखवावी, वस्ताद आणि त्यांचा डाव टाकावा आणि काँग्रेसचा उमेदवार मागे घेण्यास भाग पाडावे. इथपर्यंत वेळ येण्या अगोदरच शरद पवार समोर आले. पत्रकारांशी संवाद साधला आणि क्लिअर कट सांगितले की काँग्रेसमध्ये बारामतीमध्ये काँग्रेसने जो उमेदवार दिलाय त्यामध्ये काही योग्य केले नाही किंवा ते अयोग्य आहे असे मला वाटत नाही. जर निवडणूक तुम्हाला लढवायची असेल तर कोणीतरी समोर उभा राहणार याच उद्देशाने निवडणूक लढवावी लागते. बिनविरोध बारामतीची निवडणूक होण्याचे काहीच कारण नाही. मुद्दा तयार झाला की पवारांनी असे. अजित पवारांना हे कधी वर येऊ दिलं नाही. आडकाठी घातली. पवारांचा मुलगा पार्थ पवारांना समोरही आडकाठी घातली आणि त्यांचं राजकीय करिअर संपवलं. आणि सुनेत्रा पवार बाबतही पवार तेच करतात. पण खरी गुगली इथेच टाकली गेली होती. महाराष्ट्रामध्ये मेसेज पोचवला की जर कुटुंब म्हणून ते एकत्र यायला तयार नाहीये आणि राजकारणामध्ये आम्ही त्यांचा पक्ष गिळंकृत करू, म्हणून तिसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री पदाची शपथ. पटेल तटकरेंच्या निवडणूक आयोगात सोबत पत्रव्यवहार. विलिनीकरणाची कुठली चर्चाच झाली नव्हती. हे शब्दप्रयोग हे सगळे मी पक्ष ताब्यात घेईल म्हणून जर करत होतो किंवा केलं जात होतं तर मग माझ्याकडून ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा का धरता? कारण तुम्ही कुटुंब म्हणून तर आम्हाला तसंही गृहीत धरत नाहीत. राजकारणामध्ये तर आम्ही तुमचे अजातशत्रू झालोत किंवा शत्रू होण्याच्या मार्गावर आहे. जयंत पवार तर म्हणतात, तुम्ही बघा परिस्थिती महाराष्ट्रातील कशी होती. सुनेत्रा बहिणी. तिसरे तर आपला पक्ष ताब्यात घेतला गेला असता. जयंत पवारांनी शरद पवारांकडे बोट दाखवले. अर्थ सांगत होता शरद पवारांकडून डॉक्टरांना माहिती. त्यांना भेटते म्हणून शरद पवारांनी ती गुगली टाकली. शेवटी गळ्यापर्यंत आलं. आणि त्यानंतर महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ समोर येतात आणि पुन्हा एकदा पटेल आणि तटकरे यांचा भांडाफोड करतात. ते क्लिअर कट करतात की राष्ट्रवादी अजित पवार गटातून सुनेत्रा पवार सोडून दुसरा आमच्याशी किंवा आमच्या काँग्रेसच्या हायकमांडसोबत. बारामतीतून उमेदवार माघारी घेण्याबाबत किंवा निवडणूक बिनविरोध करण्याबाबत कोणीही चर्चा केलेली नाही. अंडरलाईन करा, कोणीही. म्हणजे पटेल आणि तटकरे जर दावा करत होते की आम्ही काँग्रेससोबत संपर्क साधला, आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, तिथे ते फेल ठरले. बस. संपकाळाचा हा मेसेज बाहेर आल्यानंतर मग शरद पवारांनी त्यांची ताकद आजमावली. काँग्रेससोबत चर्चाही केली आणि तिथून पुढे बारामतीतील काँग्रेसचा उमेदवार माघारी घेतला गेला. ज्या काँग्रेसला पुढील काही काळामध्ये डाउनलोड सुरू होईल. ज्या पार्थ पवारांनी हे वक्तव्य केलं होतं त्या पार्थ पवारांना पुन्हा एकदा शरद पवारांनी सांगितलं. त्यांच्यात राजकीय परिपक्वता किती हे मला माहिती नाही. दुसऱ्यांदा पार्थ पवारांचा डाव खोडला. राज्यसभेवर पार्थ पवार निवडून गेलेत. जनतेतून निवडून गेलेले नाहीत. हा पहिला मेसेज शरद पवारांनी तिथे दिला. देवेंद्र फडणवीसांनी ताकद लावली होती. मात्र फडणवीसांची ही ताकद पुरेशी ठरली नाही. शेवटी पवारांनी मध्यस्थी करूनच सुनेत्रा पवारांची निवडणूक बिनविरोध झाली. अर्थ बारामतीत पवारांच्या शिवाय दुसरं काहीच होऊ शकत नाही. हा मेसेज
पुन्हा एकदा अजित पवारांच्या पक्षाला दिला गेला. आता मी जे म्हणते की हा सगळा खेळ जो आहे तो पवारांनी सुरू ठेवला आणि पवारांनी हा खेळ खेळवत ठेवला. याला हालचाली तशाच. पहिली हालचाल घडली ती म्हणजे अजित पवारांच्या निधन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी. हा अपघातच आहे. यात राजकारण आणू नका हा मुद्दा सांगून आम्ही जर ठरवलं असतं की हा अपघात नाही, घातपात आहे, हे स्टेटमेंट जर पवार करत होते तर महाराष्ट्र पेटला असता. पवारांनी तसं होऊ दिलं नाही. इथे घेऊयात 1 मिनिटाचा ब्रेक. युद्धाच्या परिणामांमुळे अनेक लोकांचं जीवन हे आर्थिकदृष्ट्या विस्कळीत झालेलं आहे आणि यामुळे अनेक लोक मला कमेंट सेक्शनमध्ये विचारत असतात की आपले उत्पन्न कसे वाढवायचे. म्हणून मी तुम्हाला एका उत्तम ॲपची ओळख करून देऊ इच्छिते. मार्केटिंग हे एक API नोंदणीकृत आहे जे भारतात वेगाने वाढते. मार्केट वर असो किंवा खाली, तुम्ही ट्रेडिंगद्वारे चांगले इन्कम मिळवू शकता आणि त्यांच्याकडे एक्सपर्टची एक टीम आहे जी तुम्हाला पर्सनली कॉल करून तुमच्यासाठी कोणते पर्याय फायदेशीर ठरतील यावर मार्गदर्शन करेल. चला पाहूया त्याचा वापर नेमका कसा करायचा. मी येथे एक ऑनलाईन केलेले आहे. फक्त फॉलो ट्रेडवर क्लिक करा. हे तुम्हाला बाजारातील फायदेशीर ट्रेंड दाखवतं जे तुम्ही फक्त एका क्लिकने फॉलो करू शकता. होय, तुम्ही येथे अगदी कमी गुंतवणुकीच्या रकमेने ट्रेडिंग सुरू करू शकता आणि इतर ॲप्सवर तुम्हाला गुंतवणुकीसाठी 3 पट अधिक पैशांची गरज असते. यात एक इनबिल्ट स्टॉप लॉस फीचर देखील आहे जे तुम्हाला नुकसानीपासून वाचवते. जेव्हा एखादा ट्रेड तोट्याच्या पातळीवर पोहोचतो तेव्हा तुम्हाला जास्त नुकसान होऊ नये म्हणून तो ट्रेड आपोआप थांबवला जातो आणि त्यांचे ब्रोकरेज देखील या क्षेत्रातील सर्वात कमी ब्रोकरेजपैकी एक आहे. बघा, हा ट्रेंडनुसार वाढत होता. कंटिन्यूवर क्लिक केला आणि बंद झाला. इतक्या कमी वेळामध्ये एखादा देश सहसा नवा बुक केला. तुम्ही ही संपूर्ण सुविधा फक्त 99 रुपयांमध्ये लाईफटाईम वापरू शकता. तुम्ही येथे सोने, चांदी, कच्चे तेल किंवा नैसर्गिक वायू यासारख्या अनेक कमोडिटीमध्ये सकाळी 9 ते रात्री 10 पर्यंत अगदी सहजपणे ट्रेड करू शकता. मार्केट फार तुम्हाला मोफत शिफारशी देखील देते. बघा, लोकांनी आधीच एका दिवसात 11,850, एका महिन्यामध्ये 70,468 आणि एका वर्षामध्ये 5,03,940 चा प्रॉफिट कमावला. आणि मार्केटवर या प्रॉफिटवर कोणतेही चार्जेस आकारत नाही. मार्केटवर ॲप्स आत्तापर्यंत 20 लाखाहून अधिक डाउनलोड झाले आहेत. मग घाबरण्याचे कारण काय? शेअर मार्केटमध्ये आहे आणि कमेंटमध्ये पिन देखील केलेली आहे. जा आणि लगेच मार्केट पहा. दुसरा मुद्दा, जिकडे रोहित पवार ब्लॅक बॅग जळाला, अजित पवारांचा घातपात झालाय, पटेल तटकरे यांची टाइमलाईन जोडली. मुकेश सिंग सोबतचे पटेल यांचे संबंध समोर आणले. सुनेत्रा पवारांचा पत्रव्यवहार राहिला, पवारांनी चुप्पी साधली. पवारांनी जर दुसरं कुठलं स्टेटमेंट केलं असतं तरीही वातावरण फिरणार होतं. पण ती धुरा रोहित पवारांनी सांभाळली. 2 महिन्यामध्ये नॅरेटिव्ह फिक्स केलं. काँग्रेसनं सांगितलं की जर अजित पवारांच्या अपघाताबाबतचे फायर बारामतीमध्ये नोंदवली जाणार असेल तर मी लगेच बारामती म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रात जर हे फायर घेतली जाणार असेल तर मी लगेच माझा उमेदवारी अर्ज माघार घेतो. थोडक्यात मेसेज पोचवला की जो पक्ष आज निवडणूक बिनविरोध करण्यासाठी, अजित पवारांची जागा घेण्यासाठी अधिकार, मंत्रीपद सगळं घेण्यासाठी रात्रीचा दिवस करतोय त्या पक्षाला, त्या लोकांना अजित पवारांचा मृत्यू नेमका कसा झाला याचं काहीच घेणं देणं नाही. हा मेसेज 2 महिन्यात पवारांच्या मार्फतच फिरला गेला होता. थोडक्यात ज्यावेळी इथून पुढची बारामतीची निवडणूक लागेल, 5 वर्षानंतर बोलते, त्यावेळी हा मुद्दा उपस्थित राहील की आम्ही अजित पवारांच्या बाबत नेमकं काय घडलं यासाठी 2 ते 3 महिने पळापळ केली. ज्या घरातील ती व्यक्ती होती किंवा जे कुटुंब म्हणून ते समोर येत होतं त्या कुटुंबाने काय केलं? सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होत्या. त्यांनी अजित पवारांच्या बाबतची फाईल नोंदवून घेण्यासाठी काय प्रोसेस केली? काँग्रेसने जो आरोप केला की पार्थ पवारांना जमीन घोटाळा व्यवहारातून बाहेर पडायचं होतं आणि म्हणून डोळ्यावर पट्टी दिसून आली आणि ऐकून बहिरे होण्याचं सोंग ज्या पार्थ पवारांनी घेतलं, त्यांनी त्यांच्या बापाच्या झालेल्या अपघाताबाबत काय चौकशी करण्यासाठी पावले उचलली? हे सगळा गेम शरद पवारांनी प्लांट केला.
वस्तात त्याचं वय 80-87 आहे. पण सुनेत्रा पवारांची निवडणूक बिनविरोध होतच नव्हती. जर शरद पवार मध्यस्थाची भूमिका घेत नव्हते, तर आता या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता? तुम्हाला वाटतंय पवार सहजासहजी बारामती सुनेत्रा पवारांच्या ताब्यात जाऊ देतील? ही निवडणूक सोडून द्या. पुढच्या पंचवार्षिकमध्ये ही परिस्थिती असेल. हा सगळा खेळ पडद्याआडून पवारांनी रंगवलाय. माझा फोटो सुनेत्रा पवारांच्या बॅनरवर नको. तरीही सुनेत्रा पवारांच्या बॅनरवरती पवारांचा खोटा प्रचार करताना 4 वेळेस मुख्यमंत्री राहिलेल्या पवारांची सून हा शब्द जोडावा लागतोय. अर्थ सांगतोय की बारामती तरी पुरतं. शरद पवार म्हणतील त्याच पद्धतीचं वारं फिरेल, कारण लावली गेलेली सगळी फिल्डिंग. या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता? कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.